तर आपण काही काम करत असलो ना तरच मुलं येऊन किचनमध्ये गोंधळ घालतात. तर काय झालं ते मी पुढे सांगते. नमस्कार मंडळी, मी खुशबू. तर इथे मी मेथीचे पराठे करायला घेतले आहे. सगळ्यात आधी मी मेथी स्वच्छ धुवून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतली आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे बेसन घेतले आहे. पाव चमचा हळद, चवीनुसार तिखट, कारण हर्ष पण खाणार होता. त्यानंतर मी ओवा इथे क्रश करून टाकलेला आहे हाताने. आणि इथे मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट म्हणजे भरड करून ठेवली होती, ठेचा. तर तीसुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे. मिरच्या मी जास्त घेतल्या नाहीत कारण हर्षला पण भरवायचं आहे. तर इथे मी 2 चमचे मी ठेचा वापरलेला आहे. खूप छान चव येते याने पराठ्याला. आलू पराठ्यामध्ये पण ही स्टफिंगमध्ये पण ॲड करू शकता तुम्ही, खूप छान चव येते. तर इथे मी 2 चमचे लहान चमचे मी ॲड केलेलं आहे. आणि इथे मी सगळे जे कोरडे जिन्नस आहेत ना ते मी मिक्स करून घेतले आहे. इथे मी मीठ विसरले होते आणि ते लक्षात आलं ऐनवेळी, आणि इथे मी मीठ चवीनुसार ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर संडे गरम मसाला आहे ना ते सुद्धा मी ॲड केलेला आहे. आणि खूप छान चव येते. हा जो मसाला आहे ना तो प्रत्येक पदार्थामध्ये तुम्ही वापरू शकता. खूप छान चव येते. पुलाव तर खूपच भारी होतो या मसाल्याने. त्यानंतर इथे तुम्हाला दाखवते हर्षचा गोंधळ काय करत होता तो. हर्ष, ए हर्ष, काय चाललंय तुझं? इथे बघ, काय चाललंय तुझं? काय चाललंय? हां, काय चाललंय? काय करतेस तू? गुम करतेस? नंतर हर्ष गेला टी व्ही बघायला, त्याची आवडते व्हिडिओज बघायला गाडींचे. त्यानंतर इथे मी पराठे करायला घेतले आहे. मी लहान लहान आकारामध्येच केले आहेत कारण की हर्ष पण खाणार होता, म्हणून छोटे छोटेच केले आहे. आणि पीठ जरा पातळ झालं होतं. कधी पण म्हणजे शूट करायचं असेल ना तर हा गोंधळ माझ्यासोबत नक्की होतो. त्यानंतर छान असे पराठ्यांना तूप लावून घेतलं आहे आणि छान असे खरपूस भाजून घेतले आहे. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने मेथीचे पराठे करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला मेथीचे पराठे आवडतात का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर असे पराठे छान तयार झाले.